नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अमरनाथ पालिका में फिर गरमाई सियासत। शिवसेना के खिलाफ गूंजा जाहिर निषेध, विकास और स्वास्थ्य मुद्दों पर टकराव। अमरनाथ नगर पालिका की बैठक एक बार फिर राजनीतिक घमासान का अखाड़ा बन गई, जहां शिवसेना के खिलाफ जोरदार विरोध और जाहिर निषेध के नारे गूंज उठे। विरोध करने वाले नगर सेवकों और कार्यकर्ताओं ने आरोप लगाया कि विकास के नाम पर अमरनाथ की जनता के साथ धोखा किया जा रहा है और जरूरी विकास कार्यों के साथ साथ स्वास्थ्य से जुड़े गंभीर मुद्दों का भी विरोध किया जा रहा है। पूरे घटनाक्रम के दौरान माहौल बेहद गर्म और तनावपूर्ण बना रहा। सभा में मौजूद विरोधी गुट के 7 सदस्यों ने कहा कि अमरनाथ की जनता सब कुछ देख रही है और आने वाले समय में इसका हिसाब जरूर लिया जाएगा। उनका कहना है कि शहर के विकास, नागरिकों के हक और बेहतर स्वास्थ्य सुविधाओं के लिए एकजुट होकर संघर्ष करना जरूरी है, लेकिन कुछ नगर सेवक इन मुद्दों को आगे बढ़ाने के बजाय बाधाएं खड़ी कर रहे हैं। चर्चा के दौरान कई महत्वपूर्ण और ज्वलंत विषयों को उठाने की कोशिश की गई, लेकिन जब स्वास्थ्य जैसे गंभीर मुद्दे सामने आए तो उस पर अपेक्षित तरीके से चर्चा नहीं हो सकी। आरोप यह भी लगाए जा रहे हैं कि पुराने मामलों और तकनीकी मुद्दों को बीच मिलाकर असली विषय से ध्यान भटकाया गया, जिससे जनहित के सवाल पीछे छूट गए। पूरे घटनाक्रम में बार बार यह बात सामने आई कि नगर पालिका के अंदर समन्वय की कमी है और जनहित के मुद्दों पर एकमत होकर काम नहीं हो पा रहा है। विरोध कर रहे नेताओं ने अपील की कि सभी जनप्रतिनिधि आपसी मतभेद भूलकर एक साथ काम करें ताकि अमरनाथ के विकास और नागरिकों के अधिकारों को सही दिशा मिल सके। हालांकि मौजूदा हालात को देखते हुए ये साफ है कि नगर पालिका की राजनीति में टकराव अभी और बढ़ सकता है। एप्रिल 2024च्या तारखेला विशेष सभेचं आज आयोजन त्या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद मध्ये करण्यात आले होते। आज आपण पाहू शकतो की पावसाच्या पूर्वीची तयारीला घेऊन ही सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि एक प्रमुख ज्वलंत विषय आज या सभेच्या पटलावर होते। 3 विषय होते, ज्यामध्ये 2 विषय खूप ज्वलंत होते की एखादं प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा कुटुंबांना इथं पुनर्वसन करण्याकरता। त्याच्या व्यतिरिक्त आज आपण पाहतो आरोग्याचे भरपूर एक ज्वलंत विषय शहरामध्ये आहेत। ठिकठिकाणी कचऱ्यांच्या समस्या आहे। एक डंपिंगला गेल्या महिनाभरापासून आग लागली आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण नाले त्या ठिकाणी भरून प्लॅस्टिकचं साम्राज्य त्या नाल्यांमध्ये पाहायला भेटतंय। आज आपण पाहतोय की भरपूर ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। अशा अनेक ज्वलंत विषयांवर त्या ठिकाणी चर्चा आयोजित करण्यात आली होती, परंतु जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आला आरोग्याचा, सन्माननीय सदस्य राजू वाडेकर आणि अब्दुल शेख यांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी एक विषय 2013चा विषय त्या ठिकाणी आणला, कोणता तरी MRTPचा विषय। आज आपण लक्षात घ्या 2013चा तो सदस्य आज या आपल्या बॉडीमध्ये सुद्धा नाही, परंतु त्यांना हे सुद्धा नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सांगण्यात आलं की येणाऱ्या सभेमध्ये, पुढच्या सभेत मी तुमच्याकरता हा स्पेशल विषय घेतला जाईल, परंतु त्यांनी त्या ठिकाणी बालहट्ट घेतला आणि त्या ठिकाणी लावून धरलं की हा विषय त्या ठिकाणी मिनिट्सवर आलाच पाहिजे। परंतु मिनिट्सवर तो विषय अजेंडातच नाही, तो मिनिट्सवर येणं हा शक्यच होत नाही, परंतु त्यांनी ते काही विषय केला नाही। पुढे तरी हे आरोग्याच्या विषयातलं मार्ग पळ काढायच्या विचाराने अब्दुल शेख आणि त्या ठिकाणी राजेंद्र वाडेकर यांनी त्या ठिकाणी सभा बरखास्त करा हा विषय त्या ठिकाणी घेतला आणि 4 मतांच्या जोरावर त्या ठिकाणी त्यांनी सभा बरखास्त केली। मी खरंच त्या ठिकाणी आज आपल्या सर्व प्रेक्षकांना विचारतो की आपण ह्या करता यांना निवडून दिलं होतं का? आज सुद्धा हे त्या ठिकाणी आज 25 वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये एक हाती राज्य केल्याच्या नंतर सुद्धा यांचे संकोचित विचार आज पण हे विचार करतात की एक भारतीय जनता पार्टीचे विषय कोणते, या शिवसेनेचे विषय कोणते। आज पण ते ह्याच विचाराने या पालिकेत येतात की काहीतरी मलिदा या ठिकाणी मिळावा। आज पण ह्या 25 वर्ष यांचे पोट भरले नाहीत। आज पण हे कुठेतरी एक शहर म्हणून काम करायचं सोडून मी आणि माझा वॉर्ड पुरता ते त्यांचे विचार मर्यादित ठेवत आहे। मी खरं विचारतो की ह्या संकोचित विचाराच्या लोकांना आपण निवडून दिले का? आज आपण पाहू शकतो गेल्या 2025 मध्ये नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी तेजस्वीताई भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। आम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी पकडलं की सदस्य संख्येमध्ये जरी आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष आमचे आले, सदस्य संख्येमध्ये आम्ही त्या ठिकाणी कमी असू, परंतु प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी बसून एक निर्णय घेतला होता की अंबरनाथ विकासाच्या करता आपण सर्व एकत्र मिळून काम करू। परंतु
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. दोन वेळेस हे उदाहरण आपल्याला अंबरनाथ शहराकरता त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यांचे विचार हे या शहराकरता काही करण्याचे नाही, तर फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्वतःपुरता विचार, स्वतःच्या वॉर्डांपुरता विचार करण्यात आले आणि हे बाकीचे सर्व वॉर्ड किंवा पूर्ण शहर हे फक्त त्या 4 मतांच्या जोरावर वेठीस धरण्यात आलं. परंतु मी आज देखील आपल्याला स्पष्ट करतो की कोणी कितीही एखादा कोंबडा लपवायचा प्रयत्न केला तर काय सकाळ होत नाही, सकाळ त्या ठिकाणी होणारच, सूर्योदय होणार. हे जे काही एक किडे जे या ठिकाणी होते ते सगळे त्या सूर्योदयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नामोन्मेष होते त्या ठिकाणी. म्हणजे संपूर्ण निर्णय हा मुख्य अधिकारी नगराध्यक्ष मॅडमचा त्या ठिकाणी असेल, त्यांनी तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा. परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून किती गलिच्छ राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे, कसं हे अंबरनाथ शहराचे प्रश्न फक्त त्या 4 मतांच्या जोरावर वेठी धरले जात आहेत, हे आपण त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत निश्चित पोहोचवा. कारण की हे जर का एवढं संकोचित विचाराने जर का या पालिकेत येत असतील ते अंबरनाथ शहराचं विकास कधी होऊ शकत. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.